नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठाअंतर्गत नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदाच्या 3 वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. ज्यामध्ये असिस्टंट लायब्ररियन यासाठी एक रिक्त जागा आहे. यासाठी वेतनमान 32,000 ते 1,01,600 रुपये राहणार आहे. दुसरी जाहिरात जी आहे ही नागपूर खंडपीठाअंतर्गत माळी पदासाठी राहणार आहे. ज्यामध्ये 5 उमेदवाराची निवड यादी आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी त्यांनी तयार करण्यास सांगितलेलं आहे. अशाच प्रकारे यामध्ये तिसरं जे पद आहे हे आहे स्वयंपाकीचं, ज्यामध्ये 2 पदाकरिता ही भरती करण्यात येणार आहे. तर यामध्ये जे आहे मित्रांनो, जे वेतनमान आहे हे 16,000 ते 52,400 स्वयंपाकीसाठी राहणार आहे. तर माडी पदासाठी 16,600 ते 52,400 रुपये यामध्ये वेतनमान राहणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक जाहिरातीमध्ये जे आहे थोडासा जो चेंज आहे त्यांनी केलेला आहे. जसे की जे एक्झाम फी आहे त्यामध्ये वेगवेगळी त्यांनी आकारलेली आहे. तर त्याबद्दल तुम्हाला मी पुढे माहिती देणारच आहे. तर त्यापैकी कोणतीही एक जाहिरात आपण यामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये सुरुवातीला पात्रता त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष यामध्ये वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. तर इतर सर्व प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यानंतर जे आहे उमेदवार जो आहे हा कमीत कमी 4थी उत्तीर्ण असला पाहिजे. यामध्ये माळी पदासाठी जर बघितलं तर उमेदवारास किमान 3 वर्ष इतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे सुस्थितीत ठेवण्याचा जो आहे हा अनुभव असला पाहिजे. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे. यामध्ये तुम्हाला करार करण्यास तुम्ही सक्षम असले पाहिजे. यामध्ये जे आहे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे. तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रानुसार जे आहे तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसली पाहिजे. अशा प्रकारे यामध्ये काही अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये जे आहे ऑफलाईनमध्ये जो आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे, हा अर्ज फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टानेच तुम्हाला पाठवायचा आहे. यामध्ये अर्जासोबत रजिस्टर हायकोर्ट बेंच ॲट नागपूर, रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर या नावाने तुम्ही एक डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे 100 रुपयाचा आणि तो तुम्हाला अर्जासोबत पाठवायचा आहे. अर्ज पाठवताना जे लिफाफा राहतो त्यावरती तुम्हाला त्या पदासाठीचा अर्ज असं लिहावं लागेल. जसे की माळी पदासाठी अर्ज करत असाल तर ते माळी पदासाठी अर्ज असं ठळक अक्षरात तुम्हाला लिहावं लागेल. यानंतर पत्ता त्यांनी दिलेला आहे प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440-001 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टा व्यतिरिक्त जर कोणत्या माध्यमातून तुम्ही अर्ज केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही. यामध्ये परीक्षेबद्दलची तपशील त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये जे आहे 50 गुणांची तुमची परीक्षा राहील. ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा राहील 30 गुणाची, शारीरिक क्षमता चाचणी राहील 10 गुणांची, वैयक्तिक मुलाखत राहील 10 गुणाची. अशा प्रकारे 50 प्रश्नाची जी परीक्षा आहे तुमची घेतली जाईल. यामध्ये परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी पाठवण्यात येईल. यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा लिफाफा जो आहे हा तुम्हाला पाठवावा लागेल. त्या लिफाफ्यावरती तुमचा स्वतःचा पत्तासुद्धा तुम्हाला पाठवावा लागेल. तर आता आपण बघूया कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे. हे कागदपत्र तुम्हाला खालील जे कागदपत्र मी वाचत आहे हे तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये स्वतःची साईन करून पाठवावी लागेल त्या झेरॉक्स प्रतीवरती. तर यामध्ये दिलेलं आहे की शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट यापैकी कोणताही एक कागद असेल तर त्याची झेरॉक्स काढायची, त्यावरती साईन करायची. अशाच प्रकारे शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. त्यानंतर माळी पदाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याचा दाखला आणि त्यानंतर जे आहे मागासवर्गीय उमेदवार असाल तर त्यासाठी जातीचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर सेवा योजन कार्यालय म्हणजे जे आहे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स प्रत देऊ शकता. नावामध्ये काही बदल वगैरे झाला असेल तर ते देऊ शकता. हे झाले झेरॉक्स प्रती. यानंतर काही कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात जोडायचे आहे, जसं की लहान कुटुंबाबाबतचं स्वयंघोषणापत्र. हा घोषणापत्राचा जो नमुना आहे हा जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले जे आहे चारित्र्य संपन्नतेविषयीचे जे 2 प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला
पाठवावे लागतील ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये. तर याचासुद्धा जो नमुना आहे हा नमुना ब मध्ये त्यांनी दिलेला आहे. यानंतर ₹100चा डिमांड ड्राफ्ट. हा डिमांड ड्राफ्ट रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर यांच्या नावाने काढलेला असला पाहिजे. डिमांड ड्राफ्ट जो राहतो हा तुम्हाला बँकेमधून काढावा लागतो. त्यानंतर दिलेला आहे अर्जासोबत स्वतःचा पत्ता, ठळक अक्षरात लिहिलेलं ₹5चं पोस्टाचं तिकीट लावलेलं रिकामं पाकीट. म्हणजे एक एक्स्ट्रा लिफाफा तुम्हाला पाठवावा लागेल. त्यावरती ₹5चं पोस्टाचं तिकीट लावावं लागेल आणि त्यावरती तुमचा स्वतःचा पत्ता लिहावा लागेल. या पत्त्यावरती जर तुम्ही तुमचा अर्ज जर व्हॅलिड ठरला तर त्यावरती जे आहे तुमचे जे हॉल तिकीट आहे हे पाठवलं जाईल आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो जे आहे तुम्हाला एक्स्ट्रा पाठवावे लागतील. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 4थीमधील गुण नमूद करणे आवश्यक आहे. जर समजा तुम्ही 4थी उत्तीर्ण असाल आणि त्यापुढची सुद्धा पात्रता उत्तीर्ण असाल, उदाहरणार्थ 10वी 12वी डिग्री डिप्लोमा जे असेल तुमचं झालं असेल आणि तुमच्याकडे जर समजा 4थीची गुणपत्रिका नसेल तर अशा वेळेस तुम्हाला 4थीचे गुण काल्पनिकरित्या 50% गुणाची जी आहे ही तुम्हाला नोंद करायची आहे. म्हणजे जो ऑफलाईन अर्जाचा नमुना राहील त्यामध्ये तुम्हाला 50%ची नोंद करणे गरजेचे राहील, नाहीतर तुमचा अर्ज रद्द होऊन जातो. यामध्ये डिमांड ड्राफ्ट जो तुम्ही पाठवाल तर त्यावरती जो डिमांड ड्राफ्टचा नंबर राहतो त्याचा दिनांक आणि बँकेचं जे नाव राहतं हे तुम्हाला अर्जाच्या दिलेल्या ठिकाणी जे आहे हे नमूद करणे गरजेचं राहणार आहे. अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण अर्ज तुम्ही पाठवला तर तुमचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाऊ शकतो. हे झालं मित्रांनो जे आहे माळी पदाचं. अशाच प्रकारे जे आहे तुम्हाला स्वयंपाकी पदासाठी सुद्धा त्यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त जे आहे उमेदवार 4थी पास असला पाहिजे, उमेदवाराकडे स्वयंपाकाचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे, त्या संदर्भाचा अनुभव असला पाहिजे, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व निर्व्यसनी असला पाहिजे, उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी याची जी आहे ही पात्रता दिलेली आहे. बाकी माहिती मित्रांनो जवळपास सारखीच आहे, मी जे याआधी जाहिरात वाचून दाखवली तशाच प्रकारे. आणि जे तिसरी जाहिरात आहे ही आहे असिस्टंट लायब्ररियन. यासाठी थोडी वयाची अटमध्ये बदल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ओपनसाठी 25 ते 38 वर्ष असलं पाहिजे, SC ST आणि OBSCसाठी 25 ते 43 वर्ष वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे. जर तुम्ही एम्प्लॉई असाल, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर कोणत्याही प्रकारची वयाची अट ठेवलेली नाही आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली यासाठी तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचं, किंवा 3 वर्ष तुम्ही लायब्ररीमध्ये क्लर्क म्हणजे लायब्ररियन क्लर्क म्हणून तुम्ही काम केल्याचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी अटी व शर्ती दिलेल्या आहे. या अटी व शर्ती जर तुम्ही पास आउट करत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठी जे आहे मित्रांनो या जाहिरातीमध्ये जो आहे पिनकोड थोडा वेगळा दिलेला आहे, ज्यामध्ये दिलेला आहे द रजिस्ट्रार ॲडमिनिस्ट्रेशन हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच सिव्हिल लाईन्स नागपूर. आणि यामध्ये पिनकोडमध्ये मराठी जाहिरातीमध्ये 440-001 असा दिलेला आहे आणि या जाहिरातीमध्ये 400-001 असा दिलेला आहे. तर एकदा जो आहे पिनकोड कन्फर्म करूनच तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. यामध्ये जो आहे डिमांड ड्राफ्ट असिस्टंट लायब्ररियनसाठी जर अर्ज करत असाल तर तुम्हाला ₹200 किमतीचा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा भरून पाठवायचा आहे. यामध्ये जो आहे डिमांड ड्राफ्ट रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर यांच्या नावाने काढलेला असला पाहिजे. मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसते डिमांड ड्राफ्ट कुठे निघतो, तर मित्रांनो तुम्हाला सरकारी बँकेमध्ये जाऊन हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. या जाहिराती व ऑफलाईन अर्जाचे नमुने जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही या जाहिराती डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.